तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपल्या पूर्वजांकडे ना जिम होती, ना महागडी सप्लिमेंट्स, तरीही ते 100 वर्षांपर्यंत ठणठणीत कसे राहायचे? आपल्या पूर्वजांनी अन्नाला केवळ पोट भरण्याचे साधन न मांडता ती एक जीवन पद्धती मांडली आहे. निसर्ग आणि शरीर ह्यांचा मेळ घालणारे हे शास्त्र आजही आपल्याला निरोगी आयुष्याचा मार्ग दाखवतात. पूर्वीच्या काळी शेतातून मिळणारे ताजे आणि ऋतूनुसार मिळणारे अन्न हेच बलवर्धक मानले जात होते. ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांसारखे मिलेट्स हे केवळ धान्य नव्हते, तर ते शरीराला लोखंडासारखे मजबूत बनवणारे स्रोत होते. तर शुद्ध देशी गाईचे तूप, डाळी, कडधान्य आणि लाकडी घाण्याचे तेल सांध्यांना व बुद्धीला तेज देत असे. भारतीय स्वयंपाकघर हे प्रत्यक्षात एक औषधालय आहे. हळद, जिरे, आले आणि लसूण हे केवळ चव वाढवणारे मसाले नसून तर आपल्या शरीराचे नैसर्गिक रक्षक आहेत. आजच्या धावपळीमध्ये पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागून आपण प्रक्रिया केलेले अन्न स्वीकारले, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणासारखे विकार वाढले आहेत. यथा अन्नम तथा मनः. जसे अन्न आपण ग्रहण करतो तसंच आपले विचार आणि आरोग्य घडते. आपल्याला पुन्हा गूळ, मिलेट्स आणि घरगुती अन्नाकडे वळायची गरज आहे. चला तर मग आपणही आजपासून आपल्या ताटात पारंपरिक आणि ऋतूनुसार मिळणाऱ्या अन्नाला स्थान देऊयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.